मराठा आरक्षणासंदर्भातला शासन निर्णय काढण्यात आल्यानंतर राज्यभरामध्ये ओबीसी समाज जो आहे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जात आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत. काय सांगणार सर? राज्यभरामध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या मागण्या या केल्या जात आहेत. हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू करू नये अशी पण काही मागणी समोर येते. हे पहा आता हैदराबाद गॅजेट ही हा सगळ्या आंदोलनामध्ये सगळा हैदराबाद गॅजेटचा विषय झाला आणि महाराष्ट्र सरकारनं या मनोज जरांगे पाटलांच्या दबावाला बळी पडून तो हैदराबाद गॅजेट आहे म्हणून त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. ठीक आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये जे कोणी ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्या सगळ्यांना आम्ही त्यांना इथं दाखले देऊ आणि त्यांना ओबीसीत घालू, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला. म्हणजे आता कुणब्याचा दाखला म्हणजे ओबीसी दाखला. ओबीसी म्हणजे मागासवर्गीय. आता मागासवर्गीय होण्यासाठी जी काय घटनात्मक जी प्रक्रिया जी आहे तिला फाटा देऊन हा एक इनडायरेक्टली जे आहे हे कुणालाही मागासवर्गीय द्यायचा जो रस्ता जो आहे हा हे केलेला आहे. इतका सोपा हा मार्ग नाही आहे. ह्या घटनेनं जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने गेलं तरच ते मिळू शकतं आहे. नाही तर असं नुसते गॅजेटियर आहे आणि गॅजेटचा जी आर काढला आणि ती कमिटी कुठे नेमली आणि त्याने सांगितले की हा मागासवर्गीय, मी शपथपत्र दिलं की तो मागासवर्गीय आहे, त्याला दाखला देऊन टाका. म्हणजे हे संपूर्ण आरक्षण जे आहे मागासवर्गीयचं जे आहे हा पूर्णपणे त्याचा संपूर्ण आरक्षण संपवणारा जो आहे हा जी आर आहे तो हा फक्त ओबीसीचा नाही आहे. हे शेड्यूल कास्टचा, शेड्यूल ट्राईबचा, मागासवर्गीय सगळ्यांचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे. कारण एकदा हे सुरू झालं की ग्रामसमिती नेमायची आणि त्यांनी सांगायचं की हा कुणबी आहे किंवा हा SC आहे, हा दलित आहे, की झालं की मग त्याने प्रतिज्ञापत्र द्यायचं. आता प्रतिज्ञापत्र देण्याचा जो प्रकार जो आहे हा कुठेही घटनेमध्ये दिलेला नाही काय. आता प्रतिज्ञापत्र जर सुरू झालं मराठा समाजाच्या बाबतीत किंवा कुणब्याच्या बाबतीत मग इतर का नाही. तो कायदा त्यांनी नमूद केलेला आहे काय, तो कायदा सगळ्यांसाठी आहे ना. तो SCसाठी आहे, तो SCसाठी आहे, तो भटक्या मुक्तासाठी आहे, तो ओबीसीसाठी आहे. मग तो कायदा फक्त मराठ्यालाच कसं काय लागू करतात ते असं करता येत नाही. असा कायदा करताच येत नाही आहे. आणि म्हणून आता सरकारच्या मागे आणखीन एक कचरा लागणार आहे. सरकारला माहीत नाही आहे की आता ह्यांनी सांगितले की निजाम गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर. आता ब्रिटिश गॅजेटियरचं काय मग? आता ब्रिटिश गॅजेटियरमध्ये धनगर समाज STमध्ये होता, बंजारा STमध्ये आहे, धोबी STमध्ये आहे. असे अनेक भटके मुक्त सगळे जे आहेत ना, लक्ष्मण मानेंचं मी हे ऐकलं की भटके मुक्त सगळे STमध्ये होते. मग आता त्या सगळ्या जमाती ज्या गॅजेटेडमध्ये त्याला ज्या समाजाला जी जात होती त्या ह्याच्यामध्ये ज्या सवलती होत्या त्या आता हे देणार का? तेवढे GI ह्यांना काढावं लागणार नाही. आता ह्या सगळ्या जमाती महाराष्ट्र सरकारच्या मानवर बसणार आहेत की तुम्ही आता मराठ्यांसाठी GI काढताय ना गॅजेटियरचा, मग आता ब्रिटिशांचे गॅजेटियरचं काढा काय. ते हैदराबाद गॅझेट जे ते लागू करू नये बुवा अशी जी मागणी केली जाते आपल्या ओबीसी पदाधिकाऱ्यांकडून समाजाकडून त्याच्यामागचं कारण काय नेमकं? हे बघा, आरक्षणाच्या कायद्यामध्ये जे आरक्षण मिळवायचा जो मार्ग जो आहे ओबीसीनं असेल SC हे ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं आवश्यक आहे. ट्रिपल टेस्ट म्हणजे त्याला सामाजिक मागासवर्गीय सिद्ध करावं लागतं. ते सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी घटनात्मकदृष्ट्या आयोग नेमावा लागतो. त्या आयोगानं अभ्यास करावा लागतो आणि त्या आयोगानं अभ्यास करून जर शिफारसी केल्या की आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तो पण आजचा पाहिजे, म्हणजे ब्रिटिश काळातला नाही. सर्वेक्षण आत्ता तो समाज मागासलेला आहे का, म्हणजे कॉन्टेम्पररी त्याला म्हणतात की तो जो अहवाल जो कॉन्टेम्पररीच पाहिजे, म्हणजे हल्लीचा पाहिजे. आणि तो त्याच्या हल्ली केलेल्या सर्वेक्षणमध्ये तो जर समाज मागासवर्गीय आढळला तर त्याच्या बाबतीत कायदा पास करून जो आहे तो कायदा पास करून सुद्धा 50%च्या वरती, तरीसुद्धा 50%च्या वरती जाता येत नाही. तर त्याला जर मागासवर्गीय ठरला, पास झाला, तर त्याला त्या ओबीसीमध्ये किंवा मागासवर्गीय ह्याच्यामध्ये त्याला घेता येते. त्याशिवाय त्याला घेता येत नाही. हा मार्ग बदलण्याचा अधिकार किंवा जात बदलण्याचा अधिकारसुद्धा. आता मी धनगर आहे ना, मी म्हणणार नाही मी आता उद्यापासून माझी जात बंजारा, असं होतं का? नाही होऊ शकत का. त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया तुम्ही किती जरी युक्त्या क्लुप्त्या केल्या तरी हे त्यांनी सांगितले की तिघा जणांची कमिटी नेमली गावात. आता गावात कमिटी नेमली आहे कुणाची? तलाठी, ग्रामसेवक आणि ते कृषी अधिकारी. हे सगळे गावातले तुम्हाला माहिती आहे. तलाठी काय कसं काय सर्टिफिकेट द्यायला काय असतं ते प्रत्येक सरळ दरच असतो ना प्रत्येक कागदाचा काय. पण हे असं जर झालं तर एवढा भ्रष्टाचार बोकळेल
आणि पैसे दिले की सर्टिफिकेट. काय हे जर सुरू झालं तर हे भीक नको पण कुत्रा हवं हे कुणी करायचं हे सगळं काय. आणि हे मागासले पण जे आहे ह्या मागासल्या ज्या जमाती आहे मग त्यांनी काय करायचं मग काय. त्यामुळं हा सगळा आरक्षणाचा बट्ट्यावर उडवणारा हा जी आर आहे. असं गॅजेटिव्ह विजेटिव्ह करून कुठलाही मागासवर्गीयाचं आरक्षण देता येत नाही आहे. किंवा मोठं सगळी मुंबई जाम केली म्हणून जी आर काढला म्हणून आरक्षण मिळालं असे होत नाही आहे. किंवा काय हे बंद केलं समजा महाराष्ट्र बंद केला सगळा किंवा गोळ्या खाल्ल्या किंवा गोळ्या घातल्या पोलिसांनी म्हणून आरक्षण मिळालं असं होत नाही ना. कारण राजस्थानमध्ये गुज्जर समाजानं आंदोलन केलेलं शेड्यूल ट्राईबसाठी 550 त्या ठिकाणी गुज्जर समाज बांधवांना गोळ्या घातल्या. शेकडो ट्रेन जाळल्या गेल्या. हजारो गुज्जर बांधव जखमी झाले. कित्येक आमच्या आया बहिणींची कुंकू पुसले गेले. पण तरीसुद्धा आरक्षण मिळालं नाही. जे दिलं त्या सरकारनं तात्पुरतं म्हणून पण ते कोर्टात टिकलं नाही. आजसुद्धा त्या गुज्जर समाजाला तिथं आरक्षण नाही. त्यामुळं गोळी घातली म्हणून आरक्षण किंवा ट्रेन जाळली म्हणून आरक्षण किंवा बस जाळली म्हणून आरक्षण मग असं काय मी एवढा सोपा मार्ग असता अख्खा देश एस टीमध्ये गेला असता की. पुढचा प्रश्न तोच होता की आता हैदराबाद बरोबर साताराचं जे गॅझेट आहे ते जर लागू न केलं तर मी रस्त्यावर काही मंत्र्याला फिरू देणार नाही असं जरांगे म्हणताय. आता मनोज जरांगेच्या धमक्यांना किती भीक घालायची आणि काय काय ते शासन आणि मनोज जरांगे आहे. आमचा प्रश्न आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये हा आमचा आरक्षण आहे. आमचं 450 गरीब जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या भटक्यामुक्तमधल्या आहेत. धनगर, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, वडार, गिसाडी, सुतार, लोहार ही सगळी मंडळी हातावर पोट असलेली मंडळी आहे. त्यांच्या मुलांचं भविष्य जर तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल हिसकावून घेणार असाल आणि ती प्रक्रिया जी आहे सुलभ करायचा जी आर आहे म्हणा की दाखले मिळायचा कुणब्यांचे दाखले मिळण्यासाठीचा जी प्रक्रिया जी आहे ती अतिशय सुलभ केली म्हणजे ताबडतोब दाखले मिळण्यासाठी हा सगळा जी आर केला असं सरकार म्हणता येते. पण त्याच्यामुळे आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त त्याचं काय करणार तुम्ही. त्याला चेक काय व्हॉट इज चेक पॉईंट काहीच नाही आहे. दुसरीकडे आपले आंदोलन सुरू आहे मात्र नागपूरला जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन उपोषण होतं त्या सुटलेलं आहे. बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे की 14पैकी 12 मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत. कुणी मान्य केल्या ह्या मागण्या कुणी मान्य केल्या. सरकारने मान्य केलं का. आणि कुठल्या 12 मागण्या. जरांगेच्या ज्या 6 मागण्या मान्य केल्या त्यांनी वाचून दाखवल्या. पूर्ण महाराष्ट्र समजल्या काय काय मागण्या आहेत त्या. आता हे टी व्हीवर ऐकलं 12 मागण्या मान्य तर जी आर निघाला आहे. जी आर काय सांगले जी आर कधी निघणार म्हणून सांगितलं नाही. त्याचा जी आर जो आहे जी आर कधी निघणार आहे निघाला का जी आर. मग जी आर न घेता जरांगेने जी आर घेऊन मग उपोषण माग घेतले. जरांगेंचं आंदोलन जे उपोषण जे आहे ते आधी जी आर काढायला लावला. आधी मसुदा वाचला. तो 10-15 मिनटात मंजूर करून टाईप करून सगळं करून सही करून सगळं आणला तेव्हा कुठे त्याने उपोषण सोडलं आहे. आता हे आमचा जी आर कधी निघणार आहे काय कुणास ठाऊक. जी आर न घेताच त्यांनी उपोषण सोडलं असं म्हणायचं. असं तेच म्हणले ना मी कुठं म्हणलो आहे. असं बबन तायवाडे म्हणाले की आता मागण्या मान्य झाल्या आणि ह्याचा जर जी आर काहीतरी नंतर कधी निघणार आहे. आता ह्यापूर्वीसुद्धा अशाच अनेक आमच्या मागण्या मान्य झाल्या होत्या. त्यात तायवाडे बी होते आम्ही बी होतो. त्यातलं जी आर किती निघाले हो. निघाली का जी आर नाही निघाली ना काय. पण ते असं पण म्हणतायत आता बबनराव जी आर निघेल ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची. तसा शब्द तरी घ्यायचा होता की जर जे आर नाही काढले तर आम्ही फिरू देणार नाही. हे जरांगे असं म्हणला की जर सातारा गॅझेट लागू नाही केले 1 महिन्यामध्ये तर मी फिरू देणार नाही काय. हे जरांगे ज्यावेळी म्हणलं तर ह्याने पण असं म्हणायला पाहिजे ना की जर तुम्ही महिन्यात आमचे जे आर नाही काढले किंवा 15 वर्षात नाही काढले तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही असलं तर बोलायला पाहिजे होतं काय. आपले जे ओबीसी नेते आहेत त्यांची अशी मागणी की बाबा ओबीसीला धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे. पण बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे की जे मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे ते आपल्या ताटातलं मागत नाही बुवा अशी त्यांची भूमिका आहे. असं विसंगत वाटतंय का भूमिका ओबीसी समाजाच्या नेत्याची. बबनराव तायवाडेंची मागच्या वेळी हीच भूमिका होती. ज्यावेळी सगळे स्वयंचा जे आर त्यांनी काढला वाशीमध्ये मुख्यमंत्री घेऊन तो जे आर घेऊन गेले तो जे आर त्यावेळेस बबनराव तायवाडेंनी हीच भूमिका मांडली होती की ह्याचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होत नाही काय होत. बाकी सगळ्या समाज नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. पण बघा भूमिका प्रकाश यांनी काय घेतली किंवा तायवाडेंनी काय घेतली किंवा छगन भुजबळ साहेबांनी काय घेतली ह्याला महत्त्व नाही. भूमिका समाजाने काय घेतली ही महत्त्वाची आहे. 8 लाख नोंदी हरकती ज्या आहेत ओबीसी बांधवून दिल्या ना त्या जी आर होती आणि एक भिंत उभा केली त्या निर्णयाच्या मध्ये की बा जो पण ह्या 8 लाख हरकती तुम्ही हे करत नाही ह्याचा निपटारा करत नाही
तोपर्यंत तुम्हाला तो जी आर लागू करता येणार नाही. हे कोण म्हटलं? हे समाज म्हटलं आहे. 8 लाख ओबीसी बांधव ज्यांना कळतं काय लिहितात ते म्हणलेत ना. त्यामुळे मी काय म्हणलो आणि तायवडे काय म्हटले हे आमच्या वैयक्तिक आमच्या भूमिका आहेत. आता वैयक्तिक भूमिका कशा येतात तुम्हाला माहिती आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांचं म्हणणं आहे की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाहीये. या मताशी सहमत आहात का तुम्ही? हे पहा, हे त्यांचं बोलणं अगदी हे गोड बोलणं आहे सरकारकडून आलेलं आम्हाला. पण त्या जी आरमधला जो शेवटचा पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सगळ्या सोयीचा जो जी आर जो तो येताना इम्प्लिमेंट करता येत नाही म्हणून तीच भाषा बदलून नातेसंबंधातले आणि कुळातले आणि प्रतिज्ञापत्र ह्याच्यावरती ते आरक्षण ह्याच्यावरती जे कोणी नातेसंबंध असला काय की अख्खं कुळ म्हणजे त्यावेळी गणगोत आणि सगळं सोयी शब्द होता. आता नातेसंबंध आणि कुळ झालेलं आहे काय. आता त्याचं कुळ जे आहे ते वंशावळचं कोण तपासणार आता सरकारी अधिकारी होणार आहे. म्हणजे वंशावळसुद्धा सर्टिफाय करायला काय चालवणार सगळं आता वंशावळसुद्धा. आता माझी वंशावळ शोधण्याचं काम सरकार करणार आहे काय. माझे दाखले जे आहेत ना, माझे दाखले कोण मिळवून देणार आहे? ते कंपनी मिळवून देणार आहे. आदिवासी बांधवाला ही सवलत का नाही दिली? त्या बिचाऱ्याला त्याचे पुरावे सगळे स्वतः गोळा करावे लागतात. ओबीसी बांधवाला असेल भटक्यामुक्तांना आहे किती किचकट प्रवासात त्यांना जावं लागत आहे. तिथं का नाही हे प्रक्रिया फक्त मराठ्यांसाठी ही सवलत आहे. आता बाकीच्या समाजाने काय घोडं मारलं, ती सवलत सगळ्यांना द्यायला पाहिजे त्यांनी काय. आणि म्हणून तो जो प्रकार जो आहे त्याच्यामुळं अख्खं गावाच्या गावं सगळे कुणबी होतील ना. आणि मग ओबीसी आरक्षण शिल्लक कसं राहील त्यामध्ये, याची स्पष्टता जी आहे सरकारने केली गेली पाहिजे की बा ह्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे कसं काय वाचू शकतं काय, हे केलं पाहिजे. म्हणून आम्ही ह्याला कोर्टामध्ये आव्हान द्यायला सोमवारी याचिका चालली आहे. आम्ही भुजबळ साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे. तो आम्ही त्या आमची ओबीसी नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला की ह्याला जर सरकारने जी आर काढला ह्या दबावाला बळी पडून तर आम्ही कोर्टात न्यायाला आव्हान करणार. आणि त्या न्यायालयानं आव्हानाची प्रक्रिया आमची सुरू आम्ही केलेली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या न्यायालयामध्ये खटला जो आहे त्याच्याविरुद्ध ह्या जे आरला चॅलेंज जो आहे ओबीसी समाज संघटनांच्या वतीनं ह्याला नक्की चॅलेंज होणार आणि ह्याला नक्की स्थगिती मिळणार. तुम्ही जे म्हटलं की सगळे सूर्य हा शब्द जो आहे तो स्पष्ट वापरला नाही, मात्र तशाच पद्धतीचा तो शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे. फडणवीस असं बोललं की सगळ्या सूर्यांवरही पुराव्यांच्या आधारावर आम्ही शासन निर्णय दिला आहे. मग हे पुरावे कसले? हेच की प्रतिज्ञापत्र म्हणजे पुरावा झाला का? आता मी सांगितलं की तुम्ही कुणबी आहे, मी शपथ घेतो की तुम्ही कुणबी आहे, झाला तुम्ही कुणबी, झाला ओबीसी काय. हे पुरावे गोळा कोण करणार आहेत? कुठून आणणार आहेत पुरावे? आणि गॅजेटिव्ह जे म्हणतात जे हैदराबाद गॅजेटिव्ह जे आहे निजामाचे गॅजेटिव्ह त्याच्यामध्ये कुणबी वेगळे आहे. कुणबी 0.3% फक्त आहेत त्यामध्ये. पूर्ण निजामाच्या राज्याची सगळी टोटल काढली तर मराठा किती आणि कुणबी किती त्याच्यामध्ये कुणबी वेगळे दाखवलेले आहेत आणि मराठा वेगळे दाखवलेले आहेत. माझ्याकडे 1931 ते 36चा माझ्याकडे गॅजेट माझ्याकडे आहे ना, मी दाखवले तुमच्या चॅनलवर सगळ्या चॅनल मी दाखवलेले आहेत. मी भुजबळ साहेबांनी ते दाखवलेलं आहे. हे फक्त 0.3% कुणबी आहेत. मग आता हे दाखले 0.3% कुणब्याने नेणार आहेत का ते तर मराठा नेणार आहेत का? हे वंशावळ हुडकायचा सगळा कार्यक्रम जो आहे काय ही यंत्रणा करणार आहे सगळी. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही जे सांगितलं की गॅझेटेड संदर्भातले जे निर्णय आहेत शासनाने घेतलेले, या निर्णयामुळे भविष्यामध्ये जे बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, असे वेगवेगळे समाज पण आरक्षणाची मागणी करतील. काय वाटतं पुढच्या काळामध्ये सर्व समाज खरोखर अशा पद्धतीने आरक्षण मागू शकतील? नाही, कुठल्याही गॅजेटेबलमध्ये इतिहास खाली दाखले जे आहेत ना, गॅजेटेबलमध्ये नाव आलं की त्याला आता आरक्षणाचा जे निघतोय हे एकदा कळल्यानंतर बाकी सगळे समाज मागणारच ना. आणि त्यांनी का मागू नये आणि सरकारनं मग का देऊ नये? त्यांना देणं भागच आहे ना. जर मराठ्यांसाठी जे निघत असेल तर बंजारासाठी का निघू नये, धनगरांसाठी का निघू नये, धोब्यासाठी का निघू नये? त्यांनी काय पाप केलं आहे? ते या महाराष्ट्रात माथे जन्मले नाहीत काय? आणि म्हणून सरकारला हे जे आहे ना, हे सरकारला ही पद्धत ही प्रथा परंपरा जी पाळते सरकार की आमच्या गॅजेटेबलमध्ये तो समाज त्या ठिकाणी ओबीसीमध्ये होता किंवा मागासवर्गीय होता म्हणून आता जे आहे कोण त्याला मागासवर्गीय करून टाकायचं, ही जी पद्धत जी आहे ही पद्धत सरकारला फार मागातपणा. आता सगळ्या बघा जमात आहेत, सगळ्या समाजाचे मोर्चे आता सुरू होत आहेत बघा. आता आता धनगरांचा उद्याला धनगरांचा बारामतीला आहे धनगर, ते त्याच्याविषयीच आहे ते उद्याचा जो मोर्चा आहे तो. तर हे होते आपल्यासोबत प्रकाश शेंडगे.
गॅस डिटेल संदर्भातला शासनाने जे निर्णय घेतले आहेत ते निर्णय सरकारलाच भविष्यात मागात पडणार आहे, कारण प्रत्येक समाजाची नोंद गॅस डिटेलमध्ये असते. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये बंजारा असेल, धनगर असेल, असे वेगवेगळे समाज आरक्षणाची मागणी करेल आणि ते आरक्षण जे आहे त्यांना द्यावंच लागेल अशी भूमिका त्या ठिकाणी यांनी स्पष्ट केली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भातला शासन निर्णय झाला आहे, त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा आपल्याला प्रकाश शिंदे यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह किशोर पाटील, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.